नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। काल मुंबईत विधिमंडळामध्ये आंदोलकांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक पार पडली, मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय। तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही आंदोलकांची भेट घेतली। यावेळी पोलिसांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी या आंदोलकांना केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने। नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचा आजचा खरं तर चौथा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अशा प्रकारे या सर्व आदिवासी बांधवांनी बेमुदत असं आंदोलन हे पुकारलेलं आहे। त्यांनी इथे ठिय्या हा मांडलेला आहे। आपण समोर बघत आहोत म्हणजे नाशिकचं सुरगाणा, पेठ, दिंडोरी, वणी, इगतपुरी यासह अनेक तालुक्यातील हे सर्व आदिवासी बांधव आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, यासोबतच वनजमिनींचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांबाबत खरं तर सरकारने अनेक वेळा आश्वासने दिलं होतं। 2018 असेल, 2023 असेल, या साली या आदिवासी शेतकऱ्यांकडून यासोबत माकपच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते। पायी लॉंग मार्चचं आयोजन हे करण्यात आलं होतं, मात्र फक्त आश्वासनही देण्यात आले। कुठलेही आश्वासनं जे आहेत, मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करत पुन्हा एकदा हे शेतकरी जे आहेत, हे आदिवासी बांधव जे आहेत ते सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले होते आणि तेव्हापासून इथे त्यांनी अशा प्रकारे आंदोलन हे सुरू केले आहेत। आपण बघत आहोत रस्त्यावरच खरं तर चुली या मांडण्यात आलेल्या आहेत, इथे स्वयंपाक हा केला जातोय, तर दुसरीकडे इथेच जिथे जागा भेटेल तिथे हे आंदोलक जे आहेत ते अशा प्रकारे झोपी देखील जात आहेत। खरं तर 2 दिवस म्हणजे परवाच सरकारसोबत यांची बैठक ही पार पडली होती, मात्र त्यामध्ये कुठलाही तोडगा जो आहे तो निघालेला नव्हता। यासोबतच काल देखील या शिष्टमंडळाची नाशिकमध्ये बैठक ही झाली होती आणि सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम हा देण्यात आलेला आहे। जर या 3 दिवसामध्ये मागण्या या पूर्ण झाल्या नाही तर अजून आक्रमकपणे हे आंदोलन जे आहे ते केलं जाईल असं सरकारला इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हे आंदोलनामध्ये तोडगा काढण्यात सरकार कितपत यशस्वी होतंय, हे आंदोलन कधी मागे घेतलं जातंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मयूर सह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।